मित्रांनो, श्री सोनेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. नीरा आणि करा संगमावरील प्राचीन शिवक्षेत्र हे बारामती व फलटण सीमेवर वसलेले आहे. या मंदिराचा महिमा आणि इतिहास आपण प्रथम ऐकूया. लोक परंपरेत जपली गेलेली आख्यायिका या ठिकाणी अशी सांगितली जाते की महाराष्ट्रात अनेक अशी प्राचीन शिवमंदिरे आहेत. त्यापैकी सोनेश्वर महादेव मंदिर हे सुद्धा एक श्रद्धास्थान म्हणून आहे. कारण या स्थानाला विशेष धार्मिक महत्त्व का प्राप्त झालं आहे की स्थानिक परंपरेनुसार प्राचीन काळी येथे घनदाट अरण्य होते. असं म्हणतात की अनेक ऋषी मुनी या परिसरात तपश्चर्या करायला येत असत आणि त्यांच्या या तपामुळे हा परिसर संपूर्ण शिवमय झाला होता. नीरा आणि करा नदीच्या संगमावरती घनदाट झाडी आणि निसर्गरम्य असा परिसर, अगदी शांत वातावरण असल्यामुळं हा परिसर अगदी शिवमय झाला होता. सगळे मिळून हे पाहणी करायला तिथं जमा झाले. त्या ठिकाणी पाहिलं तर स्वयंभू शिवलिंग ते त्या ठिकाणी जे खोदलं असेल त्या ठिकाणी ते पाहायला भेटलं आणि ते शिवलिंग प्रगट झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आता जे प्राचीन ऋषी मुनी जप तप करायचे त्या ठिकाणी ते शिवलिंग असणार आहे आणि तिथं ते लोक तपश्चर्या करत असतील असा आपण अंदाज बांधायला काय हरकत नाही. त्या ठिकाणी गावकऱ्यांनी दगडी मंदिर उभारलं आणि मग ते जे महादेवाची ही जी पिंड आहे त्याच्यावरती सकाळच्या वेळी सूर्यकिरण त्या पिंडीवरती पडल्यानंतर ते शिवलिंग सोनेरी दिसायचं आणि म्हणून बघा त्याला सोनेरी दिसत असल्यामुळं सोनगाव नाव पडलं या देवस्थानाला असं सांगितलं जातं. ही एक आख्यायिका लोकपरंपरेनुसार आधारित आहे. उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यामधून थेट पुष्टी जरी मिळत नसली तरी येथे झालेल्या पुरातत्वीय उत्खननात हजारो वर्षापूर्वीच्या ताम्रपाषाणाच्या संस्कृतीचे पुरावे, कारण सह्याद्रीच्या पायथ्याशी नुकताच असा पाऊस पडलेला आहे. आता आषाढ महिन्यानंतर श्रावण महिना सुरू होईल आणि या ठिकाणी अनेक भक्त या शिवलिंगाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे हा प्रदेश प्राचीन मानवी वस्तीचा महत्त्वाचा भाग होते स्पष्ट होते आणि म्हणून हा जो देखावा आहे, जे दृश्य आहे, या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला एक वेगळा आनंद झाल्याशिवाय राहत नाही. संत अशा श्री क्षेत्र सोनेश्वर महादेव त्याचं हे मंदिर वसलेलं आहे. हे प्रसिद्ध शिवलिंग तीर्थक्षेत्र मानलं जातं. अजूनसुद्धा या ठिकाणी भाविक येतात. आम्ही या ठिकाणी दर्शनासाठी आलो. या देवस्थानाचा सर्व परिसर पाहिला आणि तुडुंब अशा प्रकारचा हा जो प्रवाह आहे दोन्ही नद्याच्या संगमाचा, तो प्रवाह पुढे नीरा नरसिंगपूरला नीरा आणि भीमा नदीचा संगमावर तिथे जाऊन मिळतो. आणि ही नीरा नदी तसेच पुढे जाऊन भीमा नदीला मिळते आणि त्या ठिकाणी जो संगम झालेला आहे ते आहे नीरा नरसिंगपूर संगम, तुम्हाला माहिती असेल. तर अशा प्रकारचं हे शिवलिंग प्राचीन अशा प्रकारचं हे प्रकट झाल्यानंतर गावकऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी माहिती दिली आणि आख्यायिका तिथल्या लोकांनी सांगितल्यानंतर आम्हाला ते ऐकायला भेटलं आणि म्हणून या व्हिडिओ बनवताना ही जी माहिती जी ऐकली तिथल्या लोकांनी जी सांगितली आम्हाला त्याची ती आपल्याला व्हिडिओमध्ये मी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, या ठिकाणी निसर्गरम्य अशा प्रकारची झाडी आहे. पाण्याचा प्रवाह बघून झाल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये आलो आणि या ठिकाणी हे सुंदर अशा प्रकारचं पुरातन प्राचीन मंदिर, तिथलं बांधकाम हे पाहिल्यानंतर खरंच आपल्याला प्रचिती येते की फार प्राचीन काळातील हे मंदिर असणार आहे. आणि या ठिकाणी श्री सोनेश्वर महादेव यांचं दर्शन घेतलं तेव्हा तुम्हाला अशी कधी संधी मिळाली तर तुम्ही या बारामती भागामध्ये आलात तर बारामती पंढरपूर रोडकडे जाताना बारामतीपासून 11 किलोमीटर अंतरावर हे सोनेश्वर महादेव तीर्थक्षेत्र तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी आवर्जून या, त्या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घ्या. आता श्रावण महिन्याला सुरुवात होईल, खूप या ठिकाणी गर्दी होते आणि म्हणून आपणास हा व्हिडिओ आवडल्यास कृपया सबस्क्राईब करा
लाईक करा, शेअर करा आणि एकदा तुम्ही या ठिकाणी येऊन निसर्गरम्य वातावरणात या, त्याचा लाभ घ्या आणि तुम्हालासुद्धा पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल अशा प्रकारचा निसर्गरम्य भाग तुम्हाला बघून खूप समाधान वाटेल. अशा प्रकारचं हे प्रसिद्ध पुरातन शिव मंदिर पाहून एक वेगळा आनंद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप धन्यवाद. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात आणि कधी संधी मिळाली तर तुम्ही या. धन्यवाद.